धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। नद्यांचं पाणी पूर पातळीवरून वाहत आहे। पावसामुळे तालुक्यातील 2 गावांमधील 8 कुटुंब स्थलांतरित करण्यात आली आहेत। पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाकडून लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। राधानगरी तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। तुम्ही पाहताच आहात। धरणावरती 72 mm पाऊस झालेला आहे। धरणाचे 7 दरवाजे ओपन झालेले आहेत। राधानगरी धरणातून 11,500 क्युसेक विसर्ग सुरू आहे आणि दूधगंगा धरणामधून एकूण 20,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। राधानगरी तालुक्यामध्ये एकूण 8 कुटुंबातील 24 व्यक्तींचे स्थलांतर त्यांच्या नातेवाईकांकडे केलेले आहे आणि 2 जनावरांचे स्थलांतर लगतच्या गोठ्यामध्ये केलेले आहे। मी राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते प्रशासनाच्या वतीनं की जर काही घर पडझड झाली किंवा काही प्रसंग ओढवला तर तत्काळ ग्रामस्तरीय यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे।